मी उल्का उद्धव पटवर्धन, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अगदी छान असं दारातलं दोडकं काढलेलं आहे. त्याची मी तुम्हाला एक म्हणजे वेगळे, नेहमी आपण लाल तिखट घालून अशी भाजी करते, आज मी हिरवा मसाला वापरून अशी भाजी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे प्रथम दोडकं कापून घेते आणि मग पुढची कृती तुम्हाला सांगते. हे बघा किती छान दोडकं आहे, एकदम कोवळं असं अगदी आणि ताजं ताजं असं दोडकं आहे, एकदम छान आहे. त्याच्या शिरा पण मी काढून घेणार आहे. त्या शिरांची सुद्धा तुम्हाला मी आज चटणी दाखवणार. चटणी म्हणजे कोशिंबीर अशी म्हणतात तसं दाखवणार आहे, शिरा परतून दाखवणार आहे. त्याच्यामुळे ह्या अशा जरा शिरा काढून घेते. त्या थोड्या मी जाड काढणार आहे, कारण काय माहिती आहे, आपल्याला छान तव्यावर किंवा कढईत परतून त्याची कोशिंबीर करता येते. आमटीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर कशाबरोबरही ती छान लागते. अशी खमंग अशी ती शिरा परतून दाखवणार आहे, म्हणून त्याच्यासाठी असं जाड घेते करून. ह्या आपण शिरा परत बारीक चिरून घ्यायच्या, म्हणजे मग चांगल्या परतल्या जातात तेलावर. अतिशय रुचकर असा पदार्थ होतो. हे आपण नेहमी शिरा टाकून देतो, न टाकता असं करायचं. हे बघा कोवळं छान आहे. आता मी दोडक्याच्या फोडी करून घेते. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला. तर हे सगळं चिरून आणि साधी हे काढून घेते, शिरा काढून. पण दोडकं चिरून घेतलेलं आहे, साली त्याच्या वेगळ्या काढल्या आहेत, त्या बारीक चिरून ठेवल्या. तो व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते. प्रथम मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे दोडकं चिरून घेतलेलं आहे आणि हे मी वाटप करणार आहे. खोबरं आणि यामध्ये शेंगदाणे घालतात, ते मी शेंगदाणे न घालता मी त्याच्यात भाजकट चण्याचं डाळं घालणार आहे. त्यानंतर ओली मिरची, कोथिंबीर, मीठ, गूळ एवढं याचं साहित्य आहे. आता आपण आधी प्रथम काय करूयात, दोडकं फोडणीला टाकूया. दिसलं ते जास्त तरी होणार आहे थोडंसं, त्याच्यामुळे तेल बेतानच घालायचं. दोडकं करायचं असेल तरच तेल जास्त घालायचं, नाहीतर तेल बेतानं घालायचं. तेल तापलंय का बघूया. तर आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकलं आहे, गॅस बारीक केला आहे, हिंग टाकला आहे आणि हळद. त्यावर आता आपण हे दोडकं फोडणीला टाकणार आहोत. एवढी भाजी दिसते ती होईल कमी. तर आपण वर झाकण ठेवणार आहोत. आपण हे वाटप करून घेऊया. भाजीमध्ये आवडत असेल तर आलं लसूण सुद्धा चालतं, पण मी आलं लसूण घालणार नाही आहे, मी असंच करणार आहे भाजी. आता प्रथम आपण सगळं हे सुखं वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यात थोडं पाणी घालून ग्रेव्ही टाईप करायचं. थोडंसं पाणी घालायचं, अति नाही. आपल्याला पातळ भाजी एकदम करायची नाही आहे, पण अगदी सुखीसुद्धा करायची नाही आहे. त्याच्यामुळे मी आधी नुसतं वाटून घेते आणि मग थोडं पाणी घालते. वाटप हे छान झालं आहे. त्यामध्ये एक अगदी जरासं मी कलरला म्हणून तिखट घालणार आहे, थोडंसं चिमूटभर हळद आणि पाणी घालून वाटण एकदम बारीक करून घेणार आहोत. बघा आता आपली भाजी छान त्याची त्याला वाफ आलेली आहे. एकदम शिजवायची नाही आहे. आता आपण त्याच्यावर ग्रेव्ही घालणार आहोत आणि मग परत शिजत ठेवणार आहोत. हे बघा शिजत आली आहे, पण आता त्याच्यावर आपण ही ग्रेव्ही केली आहे ती घालणार आहोत. हे बघा आपलं छान वाटप झालेलं आहे, मी त्याच्यावर घालते. आता आपण याच्यावर थोडंसं मिक्सर धुवून पाणी घालणार आहोत. हा हा किती छान दिसते बघा भाजी. आपण ही शिजवून घ्यायची. आपण मसाले सगळे घालून झालेले आहेत.
आलं लसूण घातली तरी चालेल, ज्याला कोणाला आवडत असेल त्याला घालू शकतो. भाजी झाली एकदम टेस्टी. थोडंसं मी याच्यात आंबट टाकणार आहे, अगदी थोडंसं आंबट टाकलं आहे. आता आपण ही शिजवून घेणार आहोत. छानपैकी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आपली भाजी तयार. पाणी आपल्याला हवं असेल त्या मानानं घालायचं, म्हणजे किती आपल्याला ग्रेव्ही हवी आहे, पातळ हवी आहे, त्या मानानं पाणी घालायचं. तर मी एवढंच पाणी ठेवणार आहे. भाकरीशी आम्हाला भाजी करायची आहे, तर मी हे ठेवलं आहे झाकण. 2 मिनिटांनी झाकण काढूया की आपली भाजी तयार. अशी ही आपली छान वेगळ्या प्रकारची दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी मी कशी केली तुम्हाला नंतर व्हिडिओ बघायला मिळणारच आहे. किती सुंदर दिसते बघा, एकदम झकास. आपण गॅस घालून टाकूया. अशी ही आपली वेगळ्या पद्धतीनं केलेली दोडक्याची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी तयार आहे. आता या दोडक्याच्या भाजीचा व्हिडिओ मी कसा केला आहे, यापूर्वीसुद्धा मी भरलं दोडकं वगैरे दाखवलेलं आहे. हे माझे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला काय काय रेसिपी वेगवेगळ्या प्रकारानं केलेल्या आहेत ते दिसतील. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.